जनशक्ती पक्षाचा जनशक्ती पक्षाचा शेतकऱ्यांना बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार साहेब जागे व्हा, शेतकऱ्यांना जनशक्ती पक्षाचा शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, जनशक्ती पक्षाचा शेतकऱ्यांना न्याय, जनशक्ती पक्षाचा विद्यमान सरकारमध्ये जे विद्यमान मुख्यमंत्री साहेब आहे फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की त्यांचा 7/12 हा कोरा करणार होते, परंतु ते सरकार मुख्यमंत्री झाल्यानंतर ते वचन विसरले, शेतकऱ्यांना दिलेले वचन विसरले, म्हणून आम्ही त्यांना वचनपूर्ती करण्यासाठी रामाचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं, परंतु शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मात्र ते झोपेचं सोंग घेत आहे, म्हणून त्यांना जागे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक आमदाराच्या घरी बच्चूभाऊच्या नेतृत्वात प्रत्येक आमदारांना जागे करण्यासाठी आम्ही निवेदन देत आहे की त्यांनी दिलेलं वचन हे पूर्ण करायला पाहिजे। शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन मिळाले पाहिजे, कारण दिव्यांगाला 4-4 महिन्यापासून पगार होत नाही आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांना दिलेलं वचन हे सरकार पाळत नाही, म्हणून त्यांना जागे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जागे करण्यासाठी आम्ही सन्माननीय आमदार यांच्या महाराष्ट्रातील सर्व सत्तेतील सन्माननीय आमदार यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत। अमरावती जिल्ह्यातील कोणकोणत्या आमदारांच्या निवासस्थानासमोर प्रहारने आंदोलन केले? अमरावती जिल्ह्यातील माननीय खोळके साहेब, त्यानंतर माननीय रवीजी राणा साहेब, त्यानंतर तायडेजी आणि वानखडे साहेब आणि चिखलदरा मेळघाटचे आमदार जे काळे आहे त्यांच्या सुद्धा घरापाशी जाऊन त्यांना निवेदन देण्यात प्रत्येक कार्यकर्ते गेलेले आहे आणि संजीव खोळके यांच्या सुद्धा घरावर गेले आहे आमदार अमरावतीचे, त्यांना सुद्धा निवेदन दिले। मशाल आंदोलनात आपलं जर निकष या ठिकाणी आंदोलनाचा मुद्दा निघाला नाही तर कुठले आंदोलन करायला? यानंतर जर हे आम्ही जे निवेदन देऊन सरकारला जागे करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यानंतर जर सुद्धा सरकार जागे नाही झाले नाही तर यानंतरची पुढची जे स्टेप आहे ते माननीय बच्चूभाऊ ठरेल आणि यानंतर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही मंत्रालयावर करू, माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरावर।